नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये खंडणीच्या एका धक्कादायक प्रकरणामुळे मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक महिला ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची सून असल्याचंही आता समोर आलं आहे। 2 महिलांना अटक झाली आहे। या दोन्ही महिलांनी एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी देऊन 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली। याच खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना या महिलांना मुंबई गुन्हे शाखेने रंगेहात पकडला आहे। अटक झालेल्या महिलांमध्ये हेमलता पाटकर आणि अमरीना झेवरी या 2 महिलांचा समावेश आहे। यातील हेमलता पाटकर ही आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील कांचन देशमुखच्या भूमिकेत दिसलेल्या लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे। या दोन्ही महिलांना 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अटक झाल्यानंतर या दोन्ही महिलांची ओळख स्पष्ट झाली आहे। 39 वर्षीय हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाने ही कांदिवली परिसरात राहणारी असून ती मराठी मनोरंजन विश्वाशी जोडलेली आहे। ती लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे। त्यामुळे हे प्रकरण समोर येताच मराठी मनोरंजन विश्वात सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे।